नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गावरान चवीचे चुलीवरचे झणझणीत मासे फ्राय. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मासे फ्राय करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी लसणाच्या 20वर पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आपण देठासकट घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपण पाठ्यावरती बघा अशा पद्धतीने वाटण करून घेऊया. बघा, हा मसाला वाटताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. कोथिंबीरमध्ये, अद्रकमध्ये, लसणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे अजिबात हे वाटण करताना आपणाला पाण्याचा वापर करायचा नाही. अशा पद्धतीने बघा, इथे आपण हे वाटण मसाला इथे बारीक करून घेतलेला आहे. पाठ्या वरवट्यावरती मसाला बारीक केल्यामुळे बघा भाजीची चव अप्रतिम आणि द्विगुणित लागते. हे वाटण अशा पद्धतीने इथे बारीक करून घेतलेलं आहे. गोळा करून साईडला ठेवून देऊया. बघा, 1 चमचा इथे आपण जिरे घेतलेले आहेत. हे जिरे आपण तव्यामध्ये थोडेसे गरम कडक करून घेतलेले आहेत. गरम करून घेतल्यामुळे बघा पटकन ते वाटले जातात. जिरे बघा छान असे बारीक वाटल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण हे वाटण करून घेतलेला मसाला त्यामध्ये बघा पुन्हा आपण वाटण करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण हा मसाला एकत्र गोळा करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने हे बारीक होईपर्यंत आपणाला पाठ्या वरवट्यावरती वाटण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. गोळा करून घेतलेलं आहे हे वाटण. त्यानंतर बघा अर्ध इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं बघा आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. हे खोबरं आपणाला बघा पाठ्यावरती बघा अशा वरवट्याने अशा पद्धतीने चेचून द्यायचं आहे. त्यामुळे बघा छान असं वाटलं जाईल. पुन्हा आपण हे पाठ्यावरती बघा अशा पद्धतीने वाटण करून घेऊया. बघा, तुम्ही हे जर मसाला मिक्सरला जर बारीक केला तर त्यामुळे बघा भाजीची चव म्हणील इतकी लागणार नाही. मिक्सरला आपण गरगर मसाला फिरवला जातो, त्यामुळे कशी उष्णता मसाल्यामध्ये तयार होते. त्यामुळे मसाल्याचा इतका स्वाद लागत नाही आणि मसाल्याचा कलरसुद्धा चेंज होतो. जर तुम्ही पाठ्या वरवट्यावरती हा मसाला वाटला तर त्यामुळे बघा पाठ्या वरवट्यामध्ये वाटल्यामुळे मसाल्याचा रंग नैसर्गिकरित्या टिकून राहतो आणि चव ही अप्रतिम आणि द्विगुणित लागते. बघा, इथे खोबरंसुद्धा अशा पद्धतीने छान असं पाठ्या वरवट्यावरती वाटण करून घेतलेलं आहे. पाठ्यावरती मसाला वाटल्यामुळे बघा मसाला छान असा चेचला जातो आणि त्यातील मसाल्यातला आतला रस बाहेर निघतो. त्यामुळे बघा भाजीची चवसुद्धा छान लागते आणि भाजीला छान अशी ग्रेव्ही येते आणि संपूर्ण भाजी अशी चवीला अप्रतिम अशी लागते. बघा, इथे आपण कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिरे हे सुद्धा वाटण करून घेतलेलं ते वाटून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये टाकून पुन्हा आपण एक छान असं वाटून घेतलेलं आहे. पुन्हा हा मसाला गोळा करून घेऊया. बघा, माशासाठी हा मसाला आपला तयार झालेला आहे. बघा, जास्त आपण कोणता मसाला वापरलेला नाही. एकदम गावरान पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने आज चुलीवर मच्छी फ्राय करणार आहे. बघा, इथे स्वच्छ धुवून आपण 1.5 किलो मासे घेतलेले आहेत. माशाचं नाव काय मला माहीत नाही आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून दिलं. पाठ्यावरती वाटण करून दिलेला हा मसाला टाकलेला आहे. त्यामध्ये बघा कोथिंबीर, जिरं, अद्रक, लसूण आणि खोबरं हे सर्व आपण पाठ्यावरती बारीक करून घेतलेलं आहे. आपण हे माशामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये बघा घाटी मसाला आपण आपल्या आवडीनुसार तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे. अजून कोणतेही आपण एक्स्ट्राचे मसाले वापरले नाहीत. एकदम गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आज आपण इथे मासे फ्राय करणार आहे. मसाला बघा माशाला व्यवस्थित असा चोळून द्यायचा आहे. माशाला व्यवस्थित असा मसाला चोळल्यामुळे बघा मासे व्यवस्थित असे खाताना चवीला अप्रतिम असे लागतात. बघा, गावाकडचे मासे म्हणजे गोड्या पाण्यातील मासे चवीला अप्रतिम असे लागतात. त्यामुळे बघा इथे मस्त असे आज आपण झणझणीत गावरान पद्धतीने चुलीवरचे पारंपरिक पद्धतीने मासे बनवणार आहे. बघा, इथे मसाला व्यवस्थित असा माशाला लागलेला आहे. आपण हे मासे अर्धा तासासाठी झाकण ठेवून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया. त्यामुळे बघा मसाला व्यवस्थित असा माशाला लागला जाईल. बघा किती छान असा बाजूचा नजारा आहे. चूल पेटवलेली आहे. चुलीवरती बघा कढई ठेवून दिलेली आहे. कढई थोडीशी गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण तेल टाकून देऊया. बघा, मासे इथे मी कढईमध्ये तळून घेणार आहे. बघा, 3 चमचे आपण तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये बघा मॅरिनेट करून घेतलेले इथे मासे मी ठेवून दिलेले आहेत. तेलामध्ये एक एक आपण मासे असे सोडून द्यायचे आहेत. मॅरिनेशन केलेले मासे आपण कढईमध्ये सोडून दिलेले आहेत.
बघा, सर्व मासे आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून द्यायचे आहेत. बघा, अजिबात आपण तेल जास्त वापरणार नाही तरीसुद्धा आपले मासे चवीला अप्रतिम होतात. बोटेत चाटून पुसून खाल इतके चविष्ट अप्रतिम चवीचे आपले मासे तयार होतात बरं का. एकदम कमी तेलाचा वापर करून सुद्धा. तुम्हाला ह्या पद्धतीने नसेल करायचे तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. बघा, व्यवस्थित असे कढईमध्ये हे मासे आपण इथे मिक्स करून घेतलेले आहेत. बघा, जास्तसुद्धा जोराने दाबायचं नाही, त्यामुळे मासे कसे आपले गिचका होऊ शकतात. आणि आपल्या चुलीची फ्लेम तुम्ही पाहू शकताय, एकदम कसे जास्त न ठेवता आपण मध्यम अशी चुलीची फ्लेम ठेवलेली आहे. त्यामुळे मासे आपले गिचका होणार नाहीत, ही महत्त्वाची टिप्स आहे. बघा, माशावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. 1-2 मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण काढून देणार आहे. त्यामुळे मासे कसे आपले छान व्यवस्थितरित्या असे मुरले जातील आणि शिजले जातील. बघा, माशावरती आपण तेल सुटलेलं आहे. अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाहीत. मध्ये आपण 1 ते 2 वेळा मासे आपण हलवून घेतलेले आहेत. बघा, ह्याच पद्धतीने बघा, तुम्हाला ह्या पद्धतीने जर करायचे नसतील तर तव्यामध्ये थोडंसं तेल सोडून तुम्ही इथे मासे अशा पद्धतीने इथे फ्राय करून घेऊ शकता. आमच्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे बघा, मी तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित क्लिअरिटी दाखवता आलेला नाही. तरी पण छान असा इथे मासे इथे मी तव्यामध्ये इथे फ्राय करून घेतलेले आहेत. कसले भारी आपले मासे इथे फ्राय, मस्त असे कुरकुरीत आपले मासे इथे फ्राय करून झालेले आहेत. बघा, मासे मी कढईत सुद्धा फ्राय करून मासे अजिबात तुटलेले नाहीत. चवीला अप्रतिम असे मासे आपले तयार झालेले आहेत. मस्त असे गावाकडच्या पद्धतीने चुलीवरचे मस्त असे झणझणीत मासे तयार झालेले आहेत. एकदा नक्कीच करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.